जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. आपण सर्व पत्रकार बंधू माननीय दिनकर पतंगे साहेब यांनी बोलवल्याप्रमाणे किंवा त्यांनी आमंत्रित केल्याप्रमाणे आज माऊली फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करणं यांनी हे मान्य करून या ठिकाणी आपणास बोलवलं. आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल माऊली फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचं पतंगी परिवारामार्फत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्कार. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा की आपण जे समाजापुढं किंवा सर्व समाजातील तळागाळाच्या घटकामध्ये जे काय घडतं आहे किंवा घडणार आहे याच्या काही ओवापोवा आपण लोकांच्या समोर मांडतात आणि हे परखड आपण लोकांसमोर मांडून आपण आपली प्रतिमा म्हणण्यापेक्षा आपलं वक्तव्य आपलं लिखाण हे परखड आपण करतात. आणि त्या दृष्टीने मी हा कार्यक्रम नेहमी प्रत्येक वर्षी घेतो की पत्रकाराचा नाता पत्रकार हा ह्या लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा खांब आहे आणि लोकशाहीला टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व पत्रकारावरती आहे. आणि ह्याची जाणीव ठेवून आपण हा जागतिक पत्रकार दिन सर्वांना एकत्र येण्याकरता आणि आपले विचार मांडण्याकरता आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेत राहतो. त्या दृष्टीने आम्ही काल कुणकुणीने बोललो होतो घ्यायचं काय मी ते म्हणले घेऊया कोण टाक्या म्हटलं कारण काय तर जरा वेगळं वातावरण होतं राजकीय दृष्टीचं म्हणताना म्हटलं बघूया म्हटलं मग ठीक आहे काय हरकत नाही. तर माऊली फाउंडेशन हे आमचं स्वतःचं केलेलं आहे. रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 5-6 महिने झाले आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे. त्या ठिकाणी वार्ताहल बांधलेला आहे. 100 खुर्च्या तिथं बसलेल्या आहेत. आता ही जायचं ही होती म्हणजे मी कार्यक्रम खाली ग्राउंड लेवलवर ठरला आहे. या सभागृहाचं उद्घाटन आणि आदरणीय प्रकाशांना शेंडगे हे सगळं ह्याच्यामध्ये ह्याचं उद्घाटन केलं. या हालचं उद्घाटन माळी सरांचे भाऊजे मिरज पंचायत समितीच्या ठिकाणी आपल्याशी संपर्क केंद्र असावा. संघटना वगैरे आता 2-3 परवा आम्ही काय केलं सुदर्शन क्रिया हा एक कार्यक्रम इथे घेतला. तिथे महिला होते लहान मोठी म्हणून आम्ही काय केला तो भारतीय विद्यापीठामध्ये घेतला. सलग 6 दिवसात तो कार्यक्रम घेतला. 6 दिवसामध्ये आम्ही आजचा कोर्स झाला आहे तो परंतु काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी तो एक 6 दिवसाचा कोर्स घेतला आणि त्याच्यामध्ये मी 6 पैकी 4 दिवस फक्त मला हजर राहता आले. बाकी 2 दिवस राहता आले नाही. तर तो एक आम्ही कार्यक्रम घेतला. असे वेगवेगळे आम्ही उपक्रम देतात. उद्या ज्याला आम्ही काय केलं महिलांसाठी एक स्वतंत्र कार्यक्रम ठेवतो या ठिकाणी खास योगा एक दिवस इथंच या हॉलमध्ये एक काय 100 महिला गोळा करून तो एक आम्ही उद्देश एवढाच आहे की या माऊली फाउंडेशन वतीने आम्हाला कुठलंही राजकीय स्वरूप न ठेवता एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही या माऊली फाउंडेशनच्या वतीने घेतोय आणि ती आमची प्रक्रिया चालू झालेली आहे. ती काय थांबलेली नाही. तर आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्याला मी वैयक्तिक माऊली फाउंडेशनचा सचिव या नात्यानं तुम्हा सर्व लोकांचं स्वागत करतो आणि आपले ऋणानुबंध हे असेच कायम टिकावे एवढीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी सांगतो. जय हिंद.